आता मी तुमच्या शेतात बघितलं की आता सीताफळ तर मी बघितलेच, तुम्ही शेतात वेगवेगळे झाडं पण बघितले. दुसरे अजून कोणतं पीक घेता तुम्ही त्यासोबतच? अजून काही वेगळं आपण आपल्या शेतात जवळपास आपण 7 एकरापर्यंत फळबागच केलेली आहे. फळबाग? हा. आणि राहिलेली बाकीचं सोयाबीन घेतो. तर फळबागेमध्ये आपण 1 एकर अर्धा एकर चिकू लावलेले आहेत, 1 एकर आंबा आहे, अर्धा एकर आपला जांभूळ आहे, त्यानंतर 1.5 एकर पेरू आहे. असं वेगवेगळे प्रकारचे आपण फळबाग केलेली आहे. माझी पाहून अर्धा एकर काश्मीरी ऍपल बोर आहे. काश्मीरी ऍपल. तर मला आता विचारायचं होतं की तुमच्या मनात म्हणजे हे कसं आला विचार की बाबा हे आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे म्हणून असं? कारण की आता प्रत्येक शेतकरी बाबा एकच गोष्ट करतो. तुमच्या मनात कसं आलं की बाबा आपण हे केलं पाहिजे, चिकू वगैरे ह्या गोष्टी सगळ्या, सीताफळ? आता सोयाबीनचा खर्च पहा, आता सोयाबीन मधून काहीच मिळकत नाही, म्हणजे खर्चही निघत नाही. त्या हिशोबाने आपण थोडंसं काहीतरी वेगळं करून पाहावं म्हणून आम्ही सीताफळाची पहिले सुरुवातीला लागवड केली. मग थोडंसं पहिल्या वर्षी सीताफळाची लागवड केल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी मग थोडेसे आंबे, त्यानंतर चिकू, त्यानंतर मग जांभूळ, त्यानंतर मग पेरू, असे एक एक पहिल्या वर्षी सीताफळ, दुसऱ्या वर्षी बाकीचं वाढवत गेलो. आता नवीन जे शेतकरी असतील त्याला सीताफळाची लागवड करायची असेल, आता बाग करायची असेल, तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, सीताफळ लागवड करण्यास काही हरकत नाही, कारण पाणी लागत नाही. उन्हाळ्यामध्ये बिलकुलच पाणी चालत नाही याला, म्हणजे लागतच नाही पाणी. पावसाच्या वरच्या निसर्गाच्या पावसावरच येऊन जाते आणि कमी खर्चात आहे. कमी खर्चात. हो.